नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी आपल्याला परिचय करून देणार आहे एका सुंदर पुस्तकाचा, ज्याचं नाव आहे मारुती चितमपल्ली, व्यष्टी आणि सृष्टी. पुस्तकाचे संपादक डॉक्टर सुहास पुजारी. या पुस्तकातील भूमिका वाचताना पुस्तकाच्या एकूण रंगरूपाचा अंदाज येतो. या भूमिकेच्या सदरामध्ये डॉक्टर पुजारी सर मनापासून व्यक्त होतात. ते लिहितात, 21 वर्षांपासून चितमपल्ली यांच्या साहित्याचे आणि एकूणच निसर्गपर साहित्याचे वाचन, चिंतन आणि परिशीलन मी करीत आलो आहे. विद्यापीठीय संशोधनाच्या निमित्ताने आणि आवडीचा आस्थेचा विषय म्हणूनही हे घडले. या काळात चितमपल्ली यांच्या साहित्याचे हिरवे कच्च निराळेपण आणि आजच्या पर्यावरणीय प्रबोधनाच्या युगातील त्याचे असाधारण महत्त्व मनामध्ये खोलवर रुजत राहिले. वस्तुतः चितमपल्ली यांचे अवघे जीवन म्हणजे एक ध्यास पर्व आहे. नोकरीच्या निमित्ताने त्यांना जवळपास 3 तपे वनवास्तव्याचा लाभ झाला, पण हे वनवास्तव्य त्यांनी वांझोटे जाऊ दिले नाही. 3 तपाच्या अवधीत या ग्रंथवेड्या माणसाने अरण्यरूपी ग्रंथाचे अखंड वाचन, अध्ययन केले. मराठी साहित्य जगताला अस्सल अनुभवाचे देशी वाण लुटत मराठी भाषेला ज्ञानभाषेच्या दिशेने आश्वासक पाऊल टाकण्यास त्यांनी सहाय्य केले. त्यांच्या ललित साहित्याने पर्यावरणीय प्रबोधनाची पहाट झाली. तरीही चितमपल्ली यांच्या योगदानाची म्हणावी तशी दखल मराठी साहित्य समीक्षेने घेतली आहे असे म्हणताच येत नाही. मराठी समीक्षकांनी त्यांच्या साहित्यासंबंधी जे थोडे बहुत लेखन केले ते देखील ग्रंथरूपामध्ये अपवादानेच पाहायला मिळते. राणावनातला माणूस या माझ्या समीक्षा ग्रंथातून मी चितमपल्ली यांच्या अनोख्या साहित्यसृष्टीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही चितमपल्ली यांच्या समृद्ध व्यक्तिमत्वाकडे आणि साहित्य सृजनाकडे अनेकविध दृष्टीने पाहणे, त्यांना आणि त्यांच्या साहित्याला मराठी रसिकतेने समग्रतेने समजून घेणे अभ्यास क्षेत्राच्या दृष्टीने आवश्यक वाटत राहिले. शिवाय चितमपल्ली यांच्या साहित्यासंबंधीचे विविध नियतकालिकातून विखुरले गेलेले महत्त्वाचे लेख या निमित्ताने अभ्यासाकरिता एकत्र उपलब्ध करून देणेही शक्य होणार होते. त्या दृष्टीने चितमपल्ली यांच्या साहित्यावर प्रकाशझोत टाकेल असे एखादे संपादन सिद्धीस न्यावे असा संकल्प खूप दिवसांपासून मनात होता आणि त्याला मुहूर्त लाभला तो चितमपल्ली यांच्या 81व्या वर्षातील पदार्पणाचा. मित्रहो, पुजारी सर लिहितात त्याप्रमाणेच चितमपल्ली सरांच्या लौकिक व्यक्तिमत्वास अनेकविध कडा आहेत. वनाधिकारी, लेखक, संशोधक, चित्रकार, पक्षीशास्त्रज्ञ, वन्यजीवन निरीक्षक व अभ्यासक, भाषा अभ्यासक, विविध विद्याशाखांचा अभ्यासक, पशुपक्ष्यांशी आणि आदिवासींशी संवाद साधणारा वनमहर्षी हे त्यापैकी काही होत. त्यामुळेच की काय त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी सर्व स्तरातील वाचकांमध्ये एक कुतूहल असलेले जाणवते. हे कुतूहलाचे वलय त्यांना त्यांच्या दीर्घकालीन अरण्यवासाने लाभले असेल. पशुपक्ष्यांची भाषा जाणणारा, त्यांची गूढ रहस्य उलगडणारा वन्यजीव अभ्यासक म्हणूनही लाभले असेल. सृष्टीशी संवाद करणारा आधुनिक युगातील वनमहर्षी म्हणून प्राप्त झाले असेल. सरकारी खात्यामध्ये असूनही निस्पृह आणि आयचित वृत्तीने राहून ज्ञानसाधना केल्यानेही ते लाभले असेल. त्यांच्या ग्रंथवेडाने आणि साहित्य सृजनाने त्यांना ते मिळवून दिले असेल. अशा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याची जिज्ञासा कमी अधिक सर्वांच्याच ठायी वास करीत असलेली दिसते. चितमपल्ली सरांनी गाव गल्ल्यांच्या वेशी पलीकडचे, चाकोरी बाहेरचे हिरवे जग आणि तिथले जीवन पाहिले आहे, अनुभवले आहे. ते त्यांनी आपल्या साहित्यातून सातत्याने मांडलं आहे. निसर्ग आणि निसर्ग निर्भर जीवन ही त्यांच्या साहित्याची पहिली आणि अंतिम प्रेरणा राहिली आहे. पशुपक्षी, वृक्षवेली, अरण्य आणि धरतीची लेकरं हे त्यांच्या साहित्यातील नायक आहेत. असे अलक्षित, अस्पर्श आणि गूढ जीवन त्यांच्या समग्र लेखनाच्या केंद्रस्थानी आहे. त्यांच्या लेखनातून त्यांचे लौकिक आणि वाङ्मयीन व्यक्तिमत्व विलसत असलेले पाहायला मिळते. त्याचे स्वच्छ प्रतिबिंब प्रस्तुत ग्रंथामध्ये उमटावे आणि ते रसिक वाचकांपर्यंत पोहोचावे हा या ग्रंथाचा मुख्य हेतू आहे. चितमपल्ली यांच्या सानिध्यामध्ये असलेल्या व्यक्ती, त्यांना गुरुस्थानी असणारे प्रतिभावंत, त्यांना समकालीन असलेले साहित्य समीक्षक आणि निसर्गविषयक लेखन करणारे लेखक, अभ्यासक यांचे लेख या ग्रंथामध्ये आहेत.
त्यातून मारुती चितमपल्ली व्यष्टी आणि सृष्टी साकारली आहे. चला तर आता वळूयात आपण या पुस्तकाकडे. या पुस्तकामध्ये आपल्याला छाया चितमपल्ली यांनी लिहिलेला माझे बाबा हा एक भावस्पर्शी लेख वाचायला मिळतो. चितमपल्ली सर आणि छाया चितमपल्ली या बापलेकींच्या नात्यातील भावबंध या लेखामध्ये हळूवारपणे उलगडले गेले आहेत. चितमपल्ली सरांच्या समृद्ध व्यक्तिमत्वाची मराठी जगताला सर्वप्रथम ओळख करून दिली ती प्राचार्य नरहर कुरुंकर यांनी. प्राचार्य कुरुंकर सर, व्यंकटेश माडगुळकर सर, प्राचार्य राम शेवाळकर, प्राचार्य राग जाधव, भाल कुलकर्णी, डॉक्टर वीणा देव तसेच स्वतः चितमपल्ली सर अशा कितीतरी मान्यवरांचे, सरांच्या सुहृदांचे लेख, विशेषतः चितमपल्ली सरांविषयीचे त्यांचे मनोगत या पुस्तकामध्ये आपल्याला वाचता येईल. पुस्तकाच्या अंतरंगात शिरताना एक अमूल्य विचारधन आपल्या पदरामध्ये पडत राहतं. या पुस्तकातील प्रथम लेख आहे प्राचार्य कुरुंकर सरांचा. या लेखाची सहजपणे केलेली सुरुवात पूर्ण लेख वाचण्यास भाग पाडते. कुरुंकर सर लिहितात, माझ्या जीवनात काही चमत्कारिक योगायोग आहेत. त्यापैकी एक योग असा की पुष्कळदा ज्ञान माझ्याकडे आपल्या पायाने चालत येते आणि अतिशय सज्जनपणे एका कोपऱ्यामध्ये बसून राहते. मारुती चितमपल्ली हा असाच एक दिवस आपल्या मित्रांसह माझ्या घरी आला. जंगल खाते हे काही माझ्या मित्रांचे खाते नव्हे, पण योगायोगाने जंगल खात्यामध्ये एक साहित्यिक कथाकार मुकुंद कृष्ण गायकवाड नांदेडला येऊन हजर झाला आणि या गायकवाड वाड्यामध्ये नांदेडचे जंगल खाते कवी आणि साहित्यिक यांच्याबरोबर नित्य गप्पा गोष्टी करू लागले. गायकवाडांच्या बरोबर हा थोडा राकट आणि पूर्णपणे ओबडधोबड असलेला पक्षीवेडा माझ्या परिचित झाला. खरे म्हणजे त्याचे नाव मारुती. म्हटलं तर हा मराठवाड्यातला, मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातला आणि म्हटला तर सोलापुरात लहानाचा मोठा झालेला वाढलेला असा एक जंगल खात्यातील माणूस. खात्याला आवश्यक असणारा धडधाकटपणा, राकटपणा त्याच्या रोमारोमामध्ये भिनलेला होता. अतिशय संवेदनशील आणि नम्र असे मन जर सोडले, त्या मनाशी संबंधित असणारी तितकी शालीन वाणी सोडली तर मग चितमपल्लीजवळ नाजूक असे फारसे काही नाही. गायकवाडांनी ओळख करून दिली म्हणून त्याची माझी ओळख झाली. नांदेड जिल्ह्याचा किनवट भाग जंगलांनी समृद्ध आहे. त्या भागामध्ये हा वन विभाग अधिकारी आहे इतके मला गायकवाडांनी सांगितले होते आणि त्यामध्ये मी रस घ्यावा असे काहीही नव्हते. कित्येक दिवसांपर्यंत हा परिचय इतक्यावरच थांबलेला होता. मारुती चितमपल्ली आमच्या घरी किंवा गायकवाडांच्या घरी अतिशय शांतपणे बसलेला दिसे. ज्या विषयावर आम्ही गप्पा मारत असू त्यात त्याला फारसा रसही नव्हता. एक दिवस मी सहज संस्कृत पाठशाळेत गेलो तर तिथे आमचे मित्र एकनाथ महाराज यांच्याजवळ बसून चितमपल्ली संस्कृत संबंधी काही चर्चा करीत होता. मी मनाशी नोंद घेतली. या माणसाला संस्कृत वाङ्मयाविषयी बरीच आवड दिसते. पण एकनाथ महाराज म्हणाले, चितमपल्लींना रस संस्कृतमध्ये नाही, संस्कृत वाङ्मयामध्ये दडलेल्या माहितीविषयी आहे. पण त्याला नेमका रस कशात आहे हे विचारायचे मात्र राहूनच गेले. मित्रहो, या लेखामध्ये कुरुंकर सरांनी एक फार मोठी मार्मिक अशी आठवणही लिहिली आहे. ती आहे चकोर या पक्षाच्या कवी संकेताबाबतची. चकोर हा कवी संकेत नव्हे. पुष्कळदा चितमपल्ली माझ्याकडे येई त्यावेळी विद्यार्थीही बसलेले असत आणि माझे शिकवणे चालू असे. असाच केव्हा तरी मी विद्यार्थ्यांना शिकवित होतो. शिकविताना चकोर पक्षाचा उल्लेख आला आणि मी असे सांगितले की चकोर हा प्राचीन वाङ्मयातून चालत आलेला काव्य संकेत आहे. तो चंद्रकिरण वेचून खात असतो अशी समजूतही आहे. आधीच चंद्रकिरण हे नाजूक, त्यामध्ये शरद ऋतूचे चांदणे अधिक नाजूक. इतके नाजूक असे चंद्रकिरण ज्या नाजूकपणे चकोरांची पिले टिपतात तसे नाजूक मन घेऊन इत्यादी इत्यादी मी विद्यार्थ्यांना सांगत होतो. आणि अस्वस्थपणे हा जंगल खात्यातील माणूस इकडे तिकडे पाहत होता. एक दोनदा खाकरून त्याने मला इशाराही केला, पण माझे त्याच्याकडे लक्ष नव्हते. मुले उठून गेली. नंतर चितमपल्ली मला म्हणाला, गुरुजी, तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगू का? चकोर हा कंदमुळे, धान्य, हिरवा भाजीपाला, गवताचे शेंडे, छोटे छोटे कीटक, विशेषतः वाळवी मोठ्या आवडीने खातो. आणि तो संकेत नाही, तो वास्तविक पक्षी आहे. पायाखालची सतरंजी कुणीतरी ओढून घ्यावी असा भास मला झाला. कवींच्या संकेतामध्ये साकार झालेला कोवळे चंद्रकिरण टिपणारा स्वप्नातला पक्षी वास्तविक आहे आणि वास्तवात तो विविध प्रकारचे किडे खातो, कंदमुळे खातो. हे ज्ञान मला सहन होणारे नव्हते.
ते सहजासहजी पटणे मला शक्यही नव्हते. मी हळूच चितमपल्लीला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की कविता आणि निसर्ग शोभा यांचा संबंध कितीही जवळचा असला तरी ते प्रकरण जंगल खाते, सागवान लाकडी, लाकूड चोरणारे चोर या कक्षेमध्ये सामावणारे नाही. चितमपल्ली दोन्ही हात झटकीत म्हणाला, कवितेचे तुम्ही पाहून घ्या, पण चकोर पक्षी मात्र किडे खातो आणि भविष्य पुराणात चकोर मोराप्रमाणे सापही वेचून खातात असा उल्लेख आलेला आहे. चितमपल्ली उठून गेला, पण माझी जिज्ञासा पेटवली गेली होती. पुन्हा जेव्हा चितमपल्ली घरी आला तेव्हा चकोरावर त्यांच्याशी मी मुद्दाम बोललो. तो म्हणाला, चकोर हा वास्तविक पक्षी आहे. तितीर पक्षा एवढा तो असतो. जमिनीवर राहतो. पश्चिम हिमालयात 12 ते 15,000 फूट उंचीवर सापडतो. नेपाळ आणि पंजाब येथेही तो दिसून येतो. या पक्ष्यांविषयी प्राचीन काळापासून विविध प्रकारचे ज्ञान भारतीय ग्रंथकारांनी लिहून ठेवले आहे. त्यातला काही भाग कवी संकेताचा आहे, पण पुष्कळ भाग सत्याचा आहे. चकोर चांदणे खातात हा कवी संकेत. स्वच्छ चांदण्यात चकोराचे थवे वावरत असतात. ते आपले भक्ष्य टिपतात. चांदण्यात त्यांची रतिक्रीडाही चालू असते. रात्रीही आपले भक्ष्य टिपीत फिरणारा हा पक्षी आहे. याचे मांस अतिशय रुचकर आहे, म्हणून मुद्दाम त्याची वाढ करण्यात येते. हिमालयातील जंगलातील शिकाऱ्यांची ती आवडती शिकार आहे. इतक्या ग्रंथातले इतके पुरावे चितमपल्ली सांगत होता की मला नाविलाजाने कवी संकेताचा मुद्दा सोडून द्यावा लागला. आणि चकोराबाबत तो किडे खातो, माणसे त्याला खातात, त्याचे मांस फार रुचकर असते हे वास्तविक ज्ञान मान्य करावे लागले. मित्र हो, कुरुंदकर सरांनी या विनयशील निसर्ग संशोधकाविषयी फार आपुलकीने हा लेख लिहिला आहे. नक्की वाचा हा लेख. वनस्पती कुळातला माणूस हा या पुढचा लेख. हा लेख आहे व्यंकटेश माडगुळकर सरांचा. अतिशय सुंदर असा लेख आहे. माडगुळकर सर प्रथम चितमपल्ली सरांना भेटले तेव्हा त्यांना ते माणदेशी शेतकऱ्यासारखे दिसले. हाडापेराने दणकट, काळे सावळे, जाडसर जेवणी भरकोस पण आकडेबाज नसलेल्या मिशा, प्रसन्न चेहरा. या दोन निसर्ग तपस्व्यांची भेट, त्यांनी केलेली रम्य भटकंती आणि त्यांचे आपसातील हितगुज आपण यामध्ये कधी हरवतो हे कळत देखील नाही. माडगुळकर सर म्हणतात, एखाद्या प्रतिभावंत चिताराने मारुतरावांचं पोर्ट्रेट जर रंगवलं तर तो त्यांना वनस्पती कुळातील कल्पूनच रंगलेपन करील. सृष्टीशी संवाद साधणारा वनमित्र हा लेख प्राचार्य राम शेवाळकरांचा. शेवाळकर सर लिहितात, वयाची 50शी उलटल्यानंतर चितमपल्ली सरांचे त्यांच्या आवडत्या विषयावरील पक्षीजाय दिगंतरा हे प्रथम पुस्तक प्रकाशित झाले. चितमपल्लींचा स्वभाव जरा बुजरा आहे. वन्य विश्वामध्ये आयुष्य घालवल्यामुळे नागर जगामध्ये त्यांची अवस्था शाकुंतलातील चारंगधर व शारद्वतासारखी झाली असल्यास नवल नाही. त्यामुळे लेखनाच्या क्षेत्रात त्यांनी भीतच प्रवेश केला. पण कुरुंदकरांच्या आश्वासक पाठराखणीमुळे त्यांचे मनोबल काहीसे वाढले आणि त्यांनी स्फुट लेख लिहायला सुरुवात केली. पक्षीजाय दिगंतरा हा त्यातूनच सिद्ध झालेला प्रथम लेखसंग्रह. त्यानंतर जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दांचं धन, रातवा, घरट्या पलीकडे, पाखरमाया, निळावंती यासारखी लालित्याची डूब असलेली त्यांच्या अरण्य वाचनाची हृदय फलिते निर्माण झाली. आनंददायी बगळे, सुवर्ण गरुड, आपल्या भारतातील साप अशी माहिती समृद्ध पुस्तके आणि गेल्या वर्षी पक्षीकोश हा त्यांच्या महत्त्वाचा संदर्भ ग्रंथही प्रकाशित झाला. या सर्व पुस्तकांमधील अज्ञात माहितीमुळे आणि विशेषतः अरण्य अनुभवावर आधारित ललित बंधांमुळे मध्यमवर्गीय वाचक कदाचित पहिल्यांदाच मानसिक पातळीवर केवळ वनयात्रिकच नव्हे तर निसर्गसृष्टीचे नागरिकही होऊ शकले. चितमपल्लींनी हंसदेवाच्या मृगपक्षीशास्त्र या ग्रंथाचा मराठी गद्यामध्ये अनुवाद केला. त्यामुळे वनक्षेत्रातील उत्तर अज्ञात गुहांचाही शोध लागला. मृगपक्षीशास्त्र या ग्रंथाचे 2 भाग आहेत. पहिल्या भागामध्ये 127 पशु व 97 पक्ष्यांची लक्षणं सांगितली आहेत. प्रत्येक पशुपक्ष्यांचा संभोग समय, गर्भधारणा, प्रसूतिकाळ, बालक्रीडा, जातीभेद, वर्तनभेद, रंगभेद आणि वयोमर्यादा याची एकेका प्राण्याच्या सानिध्यातून माहिती करून देऊन ती या ग्रंथामध्ये उपलब्ध करून दिली आहे. मृग हा शब्द आपण हरिण याच अर्थाने वापरतो, पण एक महिष वगळता शिकार करणाऱ्या सर्वच वन्य पशूंचा समावेश त्या शब्दामध्ये होतो हे हंसदेवाने आपल्याला सांगितले.
वनराज सिंहाच्या एकूण 6 जाती, वाघ, अस्वल, लांडग्यांचे 3 प्रकार हे एरवी आपल्याला कसे कळले असते? सगळ्यांचे आयुर्मानही आपल्याला माहिती नसतं. गेंडा 32, सिंह 20, वाघ 16, लांडगा आणि कोल्हा 10 आणि हरिण 9 वर्ष जगतो. एकटा हत्ती तेवढा शतायुषी आहे. पशुपक्ष्यांची वर्णने वाचताना आपल्याला मौज वाटते. एरवी मात्र या जगाला आपण दुरावलेलेच असतो. हां, पण त्या जगाबद्दलचे आपल्याला बालसुलभ कुतूहल मात्र प्रचंड असतं. मित्रहो, शेवाळकर सर असा अभ्यासपूर्ण संदर्भही या लेखामध्ये देतात. शेवाळकर सरांनी अतिशय जिव्हाळ्याने चितमपल्ली सरांवरती हा लेख लिहिला आहे. हा खरंच वाचण्याजोगा आहे. प्राचार्य राग जाधव सरांचा निसर्ग संवादाचं मारुतगान हा यापुढचा सुंदरसा लेख. या लेखाची सुरुवातच साहित्यसृष्टी आणि निसर्ग यांचा जवळचा संबंध आहे. पण ज्यांच्या साहित्यात केवळ निसर्ग आणि निसर्गच आहे असे मारुती चितमपल्ली हे लेखक आहेत. निसर्गामध्ये रमलेला, पशुपक्षी प्राण्यांशी संवाद साधणारा हा लेखक हे सारं विश्व आपल्या लेखनातून समर्थपणे वाचकांसमोर मांडतो आहे. या संदर्भापासून या लेखाची सुरुवात होते. चितमपल्ली सरांनी सारं आयुष्यच या सृष्टीला वाहून घेतलं आहे. निसर्ग हाच त्यांच्या साहित्यातील पहिला हुंकार. त्यांचं हे अरण्य वाचन सामान्य वाचकाला आपलंसं वाटणारं आहे. चितमपल्ली यांनी रेखाटलेलं पशुजीवन अनन्यसाधारण असं आहे. या सृष्टीशी आयुष्य वाहून घेणाऱ्या या लेखकाची अभ्यासू दृष्टी या साऱ्यांमधून प्रतिबिंबित होते आणि सजीवांची एक वेगळीच सृष्टी उलगडत जाते. सजीवांच्या सृष्टीमध्ये त्यांच्या सुखदुःखात हा लेखक इतका एकाग्रतेने समरस झाला असल्याने हे सृष्टी सौंदर्य एका वेगळ्या उंचीवर जातं. डॉक्टर द.भी. कुलकर्णी यांनी मराठीमध्ये वनसाहित्य विपुल प्रमाणात आहे, पण अस्तित्ववादी साहित्य, दलित साहित्य, स्त्री साहित्य असे जसे प्रवाह निर्माण झाले तसा वनसाहित्य असा प्रवाह काही निर्माण झाला नाही. स्वाभाविकच वनसाहित्याची वनसाहित्य म्हणून समीक्षाही झाली नाही. वनसाहित्य म्हणजे काय, याची नेमकी वैशिष्ट्य कोणती, त्यांच्या मर्यादा काय याचा विचारही झाला नाही. असं म्हणत योगदान चितमपल्लीचे या अभिधानाखालील लेखाचे प्रतिपादन केलं आहे. या लेखानंतरचा स्वतः चितमपल्ली सरांनी लिहिलेला लेख ग्रंथ पुण्य संपत्ती. या लेखामध्ये सर लिहितात, बिदर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांच्या सीमेवरून अन्नासाठी दाही दिशा म्हटल्याप्रमाणे आमचे पूर्वज कधी दुष्काळ तर कधी प्लेगची साथ यामुळे वणवण भटकत एका शतकापूर्वी सोलापुरामध्ये स्थायिक झाले. माझे वडील सांगायचे की आमच्या घराण्यात गेल्या अनेक पिढ्यांमध्ये कुणी लिहिणारा वाचणारा झाला नाही, परंतु त्यांना 3 भाषा अवगत असायच्या, त्या म्हणजे मराठी, तेलुगू आणि उर्दू. माझे वडील आमच्या कुटुंबातील पहिले साक्षर. मराठी नाटके पाहण्याचा त्यांना छंद होता. गडकऱ्यांची नाटके ते आवडीने वाचत, परंतु त्यांनी कधी पुस्तक विकत घेतले नाही. त्यांना तो अपव्यय वाटे. पुस्तके वाचणारा आणि त्यांचा संग्रह करणारा आमच्या घराण्यातला मी एकटाच. माझे हायस्कूलचे शिक्षण सोलापुरातील नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण दयानंद कॉलेजमध्ये झाले. टेक्निकल हायस्कूलमधून मी कॉलेजमध्ये शास्त्राचा विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. दोन्ही ठिकाणी साहित्यिक ग्रंथांना गौण स्थान होते, त्यामुळे ग्रंथ वाचनाचा माझा प्रवास अंतःप्रेरणेने संथ गतीने चालू होता. दिवाळी, नाताळ आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत माझे नाव सोलापुरातील किल्ल्यासमोरच्या प्रसिद्ध जनरलची लायब्ररी तिथे मी नोंदवी. त्या काळामध्ये तरुणींचा ओढा फडके, खांडेकर आणि माडखोलकर यांच्या कादंबऱ्या वाचण्याकडे अधिक होता. किंबहुना त्या काळामध्ये ती फॅशन समजली जाई. सुट्टीच्या काळात माझ्या वाटेला ही पुस्तकं क्वचितच येत असत. रवींद्रनाथ टागोरांचे नाव माहीत होतेच. आनंदमठ चित्रपटाच्या कथेचे लेखक बंकिमचंद्र चटर्जींचीही ओळख झाली होती. न्यू थिएटर्स कंपनीच्या देवदास, बडी दीदी, नंतर बिराज बहू या बोलपटांमुळे शरद बाबूंच्या साहित्याचाही परिचय झालेला होता. वाचनालयातील हिंदी विभागाकडे कोणी वाचक फारसा फिरकत नसे, त्यामुळे मला रवींद्रनाथ, बंकिमचंद्र आणि शरद बाबूंची हिंदीमध्ये अनुवादित झालेली पुस्तके सहज उपलब्ध होत. सुट्टीच्या दिवसांमध्ये या 3 बंगाली लेखकांचे समग्र साहित्य मी वाचून काढले.
रवींद्रनाथांच्या काव्य व कथा तसेच शरद बाबूंच्या कादंबऱ्यांचा माझ्यावरती खूप प्रभाव पडला. बंगाली साहित्याची ही सोन्याची खाण मिळाल्यावर मी मराठी साहित्याकडे फारसा वळलो नाही. मित्रहो, सरांचा हा लेख आपण नंतर स्वतंत्रपणे अभ्यासू, कारण या लेखाला न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा या लेखामध्ये उल्लेख केल्या गेलेल्या प्रत्येक ग्रंथाचा, त्या ग्रंथाच्या लेखकांचा सविस्तर संदर्भांसोबत आपण अभ्यास करू. भाल कुलकर्णी सरांनी लिहिलेला अरण्य योगी हा लेखही अप्रतिम आहे. पक्षी जाय दिगंतरा या चितमपल्ली सरांच्या प्रथम पुस्तकाची जन्माची कहाणी या लेखामध्ये कुलकर्णी सरांनी फार तरल शब्दांमध्ये सांगितली आहे. नवेगाव बांधावरील अनुभव लिहिताना ते सांगतात, सकाळी भरपूर जंगल फिरायचे आणि दुपारी माधवरावांच्या वाड्यावर परतायचे. वाड्यामध्ये माधवरावांबरोबर व मारुतरावांबरोबर गप्पा मारण्यातही एक वेगळा आनंद आहे. माधवराव वनविद्येचा चालता बोलता कोशच. संगीत, नाटक, वनौषधी असे अनेक विषय माधवराव प्रभुत्वाने हाताळतात. त्यांना मी एकदा विचारलं, या उतार वयामध्ये आता संगीताचा रियाज कशासाठी? तर ते म्हणाले, पुढच्या जन्मी उपयोगी पडेल. अफाट कर्तृत्व व अनुभव माधवरावांच्या व्यक्तिमत्वामध्ये साठवलेले आहेत. परममित्र श्री नारायणराव पाटील, चिरंजीव भीमसेन यांचेही कर्तृत्व घराण्याची परंपरा जपणारे आहे. भीमसेनची फोटोग्राफी तर टीव्हीवरील डिस्कवरीचेही स्मरण करून देणारी आहे. माधवरावांच्या घरातील सर्वच मंडळींना मारुतरावांविषयी अतिशय आदर आहे. 10 दिवस आम्ही त्यांच्या संगतीमध्ये त्यांच्या घरी राहिलो, पण त्यांच्या आदरातिथ्यात कधीही फरक पडला नाही. त्यांच्या वाड्यातील निवास एखाद्या ऋषीच्या आश्रमातील निवासासारखा असतो. त्यांच्या घरून परत येणारा ज्ञानाची भरपूर अशी शिदोरी घेऊन परत येतो. मित्रहो, या लेखामध्ये चित्रकार आलमेलकर सरांचाही संदर्भ वाचता येईल. यानंतरचा लेख आहे माझे बाबा. चितमपल्ली सरांची कन्या छाया चितमपल्ली यांनी आपल्या शब्दांना रूप दिलं आहे. या लेखामध्ये बाप लेकीच्या नात्यांचे धागे कसे सुलभ होत गेले याचं फार निरागस वर्णन या लेखामध्ये आपल्याला वाचता येईल. लेक ही बापाची आई असते हे खरं. चितमपल्ली सरांची लेख लिहिते, आबी बाबाच्या घरकुलात जन्म घ्यायला देवानं माझी निवड केली. दोघांनी पण देवाला काय शिफारस केली हे खुद्द त्यांनाच माहीत. पण देवाने माझी रवानगी दोघांच्या घरकुलामध्ये अल्लदपणे केली. पदरी पडलं, पवित्र झालं असं दोघांनी पण स्वीकारलं आणि समृद्ध आयुष्यात आणून मला सोडलं. यासाठी देवाजवळ कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी कमीच राहणार. मग भले कितीही पारंपरिक बाबा, लोकात न बसणारे बाबा असले तरीही बाबाची लेक व्हायचा मान मला लाभला याचा अभिमान का राहणार नाही? मित्रहो, खूप हृदयस्पर्शी लेख आहे हा. या सुंदरशा लेखानंतरचा लेख आहे डॉक्टर सुहास पुजारी यांचा निसर्ग चित्रणाची हिरवी वाट हा लेख. मी पुजारी सरांचे मनापासून आभार मानते, कारण कितीतरी मौल्यवान समृद्ध लेख एकत्रित करून आपण संपादित केले आहेत. त्यात आपला सुंदरसा लेख भावनाशील करतो. पुजारी सर लिहितात, मराठी साहित्यात निसर्गाचे अनेकांगी चित्रण झाले आहे. असे चित्रण करणाऱ्या लेखकांमध्ये मारुती चितमपल्ली हे नाव अग्रक्रमाने घेतले पाहिजे. निसर्गालाही त्याचे स्वतंत्र असे व्यक्तित्व आहे. तो चैतन्यमय आहे. म्हणून केवळ भावदर्शनासाठी, पार्श्वभूमीसाठी अथवा प्रतिकात्मक चित्रणासाठी निसर्गाकडे वळण्यापेक्षा त्याच्या वैविध्यपूर्णतेचं, रूपवैभवाचं दर्शन घडवावं, त्याचा शोध घ्यावा या प्रेरणेतून चितमपल्ली सरांनी लेखन केलं आहे. निसर्गाविषयीचं हे व्यापक भान त्यांच्या निसर्गपर लेखनाला वाङ्मयीन निराळेपण मिळवून देतं. निसर्ग हा भीतीचा, श्रद्धेचा, कौतुकाचा आणि सलगीचा विषय म्हणून साहित्यामध्ये येत होता, परंतु तो निसर्ग निरीक्षणाचा, अभ्यासाचा विषय म्हणूनही आला पाहिजे. परिणामद्रव्य म्हणून नव्हे तर मूलद्रव्य म्हणून आपण त्याचे साहित्यातील स्थान त्याला दिले पाहिजे. ही जाणीव चितमपल्ली यांच्या निसर्ग लेखनामागे आहे. निसर्ग त्यांच्या साहित्यात नायक बनून येतो. त्यामुळे त्यांच्या लेखनाने निसर्ग चित्रणाची एक हिरवी वाट मराठी साहित्यामध्ये निर्माण झाली आहे. मित्रहो, चितमपल्ली सरांच्या निसर्गप्रेमाच्या प्रत्येक पैलूंवर मत व्यक्त करीत हा लेख उंची गाठत जातो. या लेखाची सांगता करताना पुजारी सर लिहितात,
चितमपल्ली सरांचे हे सर्व लेखन मराठी साहित्याला नवे आहे, एका नव्या घराण्याची नोंद करणारे आहे. मराठी साहित्यात निसर्ग साहित्याची पहाट झाली आहे याची ग्वाही देणारे आहे. गेल्या 2 तपांपासून चितमपल्ली सातत्याने निसर्ग लेखन करीत आहेत. निसर्ग अनुभवांना शब्द देणे ही त्यांची पहिली आणि एकमेव अशी प्रेरणा आहे असे म्हटले तरी ते अधिक संयुक्तिक ठरेल. अशी निसर्गनिष्ठा क्वचितच एखाद्या लेखकामध्ये आढळेल. चितमपल्ली यांच्याकडे ती निसर्गदत्त स्वरूपामध्ये आहे. मराठी साहित्यात त्यामुळेच ते एक हिरवी वाट निर्माण करू शकले आहेत. अतिशय सुंदरसा हा लेख आहे. यानंतर चौगुले सर, ठकार सर तसेच डॉक्टर वीणा देव यांचे लेख चितमपल्ली सरांचे लिखाण समजून घेण्यामध्ये मोठी मदत करतात. लेखक कसा कसा घडत गेला ते पाहणं कोणाही रसिकाच्या दृष्टीने आनंददायक असतं. त्याच्या वाङ्मयीन व्यक्तित्वासंबंधी मनात आलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरं मिळतात. काही उत्तरं मिळाली नाहीत तरी निदान विचारांना दिशा मिळते. अनेकदा असं होतं की आपण घेत असलेलेच अनुभव लेखक घेत असतो, पण त्याच्यासारखे आपण व्यक्त होऊ शकत नाही याची जाणीव वाचकाच्या मनात असते. मग तो लेखकाच्या घडणीचा शोध घेऊ लागतो. मारुती चितमपल्ली या ख्यातनाम निसर्ग लेखकाच्या संदर्भात जेव्हा मी असा शोध घेऊ लागले तेव्हा त्यांचं लेखन, त्यांच्या मुलाखती, त्यांच्या संबंधीचं लेखन यातून त्यांचं वाङ्मयीन व्यक्तित्व कसं घडत गेलं याचं चित्र मला स्पष्टपणे दिसू लागलं. अशा शब्दांमध्ये डॉक्टर वीणा देव आपल्या चितमपल्ली यांची साहित्यिक जडणघडण या लेखाची सुरुवात करतात. प्राचार्य मदन धनकर यांनी वनविद्येचे अभ्यासक या लेखामध्ये वनशास्त्र अर्थात वानिकी या विद्येवर निकष देऊन अभ्यासपूर्ण लेखाची मांडणी केली आहे. या पुस्तकातील प्रत्येक लेख अभ्यासपूर्ण तर आहेच, पण चितमपल्ली सरांविषयी असणाऱ्या आपुलकीने ओतप्रोत भरलेली आहेत. या पुस्तकाची परिशिष्टही वाचण्याजोगे. टाइम्स ऑफ इंडियाचा 31 मार्च 2002 साली प्रकाशित झालेला मजकूर तसेच सरांच्या साहित्यावरील काही अभिप्राय जे की वाखाणण्याजोगे आहेत. परिशिष्ट 3 मध्ये सरांचा परिचय आहे. त्यांचे प्रकाशित साहित्य, प्राप्त पुरस्कार आणि प्राप्त सन्मान यांची माहिती दिली आहे. मित्रहो, चितमपल्ली सरांचं साहित्य तर अभ्यासत आहोतच, पण दस्तर खुद्द चितमपल्ली सरांवर लिहिलं गेलेलं, संपादित केलं गेलेलं हे पुस्तक वाचणंही तेवढंच गरजेचं आहे. सुंदरसे अभ्यासपूर्ण लेख एकत्रित आपल्या समोर ठेवणारं हे पुस्तक नक्की अभ्यासा. आता मी आपली रजा घेते. आपल्याला हा पुस्तक परिचय आपलासा वाटला असेल तर मला नक्की कळवा. आपण पुन्हा भेटू एका नवीन कथेसोबत, एका सुंदर पुस्तकासोबत. तोपर्यंत आजच्या पुस्तकावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.